नमस्कार मित्रांनो. CETचा निकाल लागलाय. कॅप राऊंड सुरू झालेत आणि आता तुमची लगबग सुरू असेल ती कॉलेज ॲडमिशनची. पण लक्षात ठेवा, चांगला स्कोर असून आणि आवडीचे कॉलेज मिळूनही जर तुमच्याकडे योग्य कागदपत्र नसतील, तर तुमचं ॲडमिशन नाकारलं जाऊ शकतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी एक संपूर्ण चेकलिस्ट पाहणार आहोत, जी पाहिल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्सबद्दलचे सगळं कन्फ्युजन दूर होईल. तो अगदी छोटा पण महत्त्वाचं आहे. त्यामुळे लगेच एक पेन आणि कागद घेऊन बसा किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. सुरुवात करूया तुमच्या शैक्षणिक रेकॉर्डपासून. यासाठी तुम्हाला मूळ प्रत, ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि किमान 3 झेरॉक्स सेट लागणार आहे. 10वी आणि 12वीची मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट, गुणपत्रक आणि प्रमाणपत्र. त्यानंतर तुमचे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन. लक्षात ठेवा, तुमच्या पदवीच्या सर्व वर्षाची किंवा सर्व सेमिस्टरची ओरिजिनल मार्कशीट लागतात. फक्त फायनल इयरचं चालत नाही. सोबतीला डिग्री सर्टिफिकेट देखील आवश्यक आहे. जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याचंसुद्धा आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही जी CET, जी एंट्रन्स एक्झाम दिली आहे त्यासंबंधित सुद्धा जे डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला डाउनलोड करून ठेवायचे आहेत. तुमचं BEd, CETचे हॉल तिकीट, जे तुम्ही परीक्षेला नेलं होतं ते. त्यानंतर तुमचा CETचा स्कोर कार्ड म्हणजेच तुमचा निकाल, ॲप्लिकेशन फॉर्म कॉपी, तुम्ही कॅप राऊंडचा फॉर्म भरला असेल त्याची प्रिंट. त्यानंतर अलॉटमेंट लेटर, तुम्हाला ऑनलाईन ज्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला आहे ते लेटर. त्यानंतर तुमचं ओळख, रहिवासी दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, TC किंवा LC, हे तुम्ही शेवटच्या ज्या कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले तिथला दाखला. मायग्रेशन सर्टिफिकेट, जर तुम्ही तुमची युनिव्हर्सिटी बदलत असाल तरच. उदाहरणार्थ मुंबई युनिव्हर्सिटीमधून पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जात असाल तर याची गरज पडते. एकाच युनिव्हर्सिटीमध्ये असाल तर याची गरज नाही. डोमिसाईल आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, तुम्ही महाराष्ट्र निवासी आहात याचा पुरावा, आधार कार्ड आणि 5 पासपोर्ट साईज फोटो. जर तुम्ही कोणत्याही रिझर्वेशनमधून फॉर्म भरणार असाल तर पुढील डॉक्युमेंट्स हे तुमच्याकडे असायलाच हवेत. पहिलं आहे तुमचं कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल लेअर सर्टिफिकेट SC आणि ST सोडून इतर सर्व वर्गांसाठी, आणि स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला. त्यानंतर विशेष टीप महिलांसाठी, ज्या महिला उमेदवारांचे लग्नानंतर नाव बदलले आहे त्यांनी आपले मॅरेज सर्टिफिकेट किंवा सरकारी गॅझेट सोबत ठेवणे बंधनकारक आहे. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण लिस्ट. माझी तुम्हाला एकच विनंती असेल की कॉलेजला जाण्यापूर्वी या सर्व कागदपत्रांचे ओरिजिनल आणि 3 झेरॉक्स सेट वेगळे करून ठेवा, जेणेकरून ऐनवेळी तुमची धावपळ होणार नाही. तुम्हाला डॉक्युमेंट्सबद्दल काहीही शंका असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑल द बेस्ट तुमच्या ॲडमिशनसाठी. धन्यवाद.